म्हणजे हे इंडियन फ्रेंच फ्राईज झाले तर पण आज माझ्याकडे माझी फॅन फॉलोवर आली आहे. सोपी अशी ती बटाट्याची भाजी दाखवणार आहे. त्याला कोकणीमध्ये तळासणी असं म्हणतात. बटाट्याचं साल काढल्यानंतर त्याचा अर्धा भाग करून घ्यायचा, परत तुकडे करायचे आणि मग ह्याचे आपल्याला असे चिरून घ्यायचे. बटाट्याचं कसं आहे ना, ज्या प्रकारे तुम्ही फोडी कराल ना त्याप्रमाणे त्या भाजीला चव येते. थोडस जास्त तेल घ्यावं लागतं म्हणून त्याला तळासणी म्हटलं जातं. 4 ते 5 कमी तिखट मिरच्या आपण उभ्या चिरून घ्यायच्या. तेल तापलंय, हिंग घालूया. थोडं जास्त घालायचंय कारण ह्याच्यात आपण बाकी कुठलाही मसाला घालत. ओके, हिरव्या मिरच्या घालायच्या, परतून घ्यायच्या. त्याच्यात आपण पाण्यात जे बुडवलेले बटाट्याचे तुकडे होते ते आपण आता चिरलेले परतून घ्यायचे. भाजी 5 ते 7 मिनिटं ही ठेवायची आहे ही भाजी. आता कधी कधी बटाटा हा लवकर शिजतो, कधी कधी वेळ घेतो. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवायचंय. एखाद 2 तुकडे घेऊन असं ते चेक करायचं शिजलीये. हा, आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. हा, म्हणजे राजेश्वरी मी तुला मगाशी म्हणणार होती की आपण मीठ घालायला विसरलो की काय? या भाजीला मीठ हे नंतरच घातलं जातं शिजल्यावर. आधी मीठ घातलं तर त्याला पाणी सुटतं आणि पुन्हा झाकण देऊन 5 मिनिटं. अगदी 5 नाही, अगदी एखाद 2 मिनिटं, कारण ती ऑलरेडी शिजली आहे भाजी. आपण कच्च्या केळ्याची ह्या पद्धतीने करू शकतो. लाईक असा माझे आजचे काम झाले. त्यांच्या रेसिपीज बघण्यासाठी टेस्टी सफर हे हिंदी चॅनेल आणि अर्चना आरते रेसिपीज हे मराठी चॅनेल, या दोन्ही चॅनेलना नक्की फॉलो करा. धन्यवाद.